तर अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्याने इतका भयावह अत्याचार केला. त्यावेळेसही आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची यादी होतीच ना. त्यावेळेसही संत होते. मग त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील किंवा अनेक पैठणचे नाथ महाराज असतील, या संतांनी त्याबद्दल काही लिहून ठेवलंय का? एकदा फार जुनी प्रत वाचली होती ज्ञानेश्वर महाराजांची, ज्ञानेश्वरीची. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची नक्कल सुद्धा उपलब्ध आहे असं म्हणतात. पण माझ्याकडे एक सुदैवानी एका रद्दीच्या दुकानात खूप जुनी प्रत मिळाली ज्ञानेश्वर, म्हणजे त्याचा ज्ञानेश्वरीची अशी प्रत की ती उचलायला गेलं तरी तिच्या पानाचा तुकडा पडेल, इतकी जुनी प्रत ज्ञानेश्वरीची मिळाली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रचना अशी करून ठेवलेली आहे की म्लेंच अधर्मी आहेत. त्या काळात म्लेंच, यवन, तुर्क हे सगळे परप्रांतातून आलेल्या मुसलमानांकरता वापरण्यात येत होते ते शब्द. तर त्याच्यामध्ये अशी सरळ रचना बघितली की अधर्मी माणसाचं आचरण कसं असतं. जसा अधर्मी रावण होता, अधर्मी दुर्योधन होता,